छत्रपती संभाजीनगर रविवार संध्याकाळ संपूर्ण शहर आपल्या गतीने चालू होतं। एका घरात सगळं नेहमीसारखंच चाललं होतं। आई किचन मध्ये जेवणाची तयारी करत होती। भाऊ आपल्या खोलीत पुस्तकात गुंग होता आणि घरातील 18 वर्षांची तरुणी आर्या पाटील, बदललेलं नाव, ती टीव्ही पाहत होती। सगळं अगदी सामान्य, सगळं अगदी शांत, पण ही शांतता काही क्षणांचीच होती, कारण काही मिनिटात या घरात इतकं धक्कादायक भयंकर घडणार होतं की ज्याचा विचार सुद्धा कोणी केला नसेल। आई किचन मधून बाहेर आली, मुलीकडे पाहिलं आणि अगदी साध्या स्वरात तिने म्हटलं, "अगं, अभ्यास कर, वेळ वाया घालवू नकोस." आईसाठी हे अगदी नेहमीचंच वाक्य होतं। प्रत्येक आई आपल्या मुलाला असंच सांगते। कुठलाही राग नव्हता, कुठलाही त्रागा नव्हता, फक्त काळजी होती मुलीचं करिअर घडावं, भविष्य उज्ज्वल व्हावं। आई इतकं बोलून परत किचन मध्ये गेली। भाऊ आपल्या अभ्यासातच मग्न राहिला, पण आर्याच्या मनात आईचं ते वाक्य घणासारखं आदळलं। तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं, डोळ्यात राग दाटून आला। तिला वाटलं, मी थोडा आराम करत होते, त्यात काय चूक होती? माझ्या प्रत्येक गोष्टीवर का बोललं जातं? मनातला हा संताप क्षणोक्षणी वाढत गेला। आईच्या एका साध्या वाक्यानं तिच्या मनात एक प्रचंड वादळ तयार केलं। आई परत किचन मध्ये आपल्या कामात गुंग होती। भाऊ पुस्तकात हरवला होता। घरात पुन्हा एकदा शांतता पसरली, पण ही शांतता आगामी भयंकर घटनेची नांदी ठरत होती। आर्या उठली, हळूहळू पावलं 3ऱ्या मजल्याकडे वळली। कुणालाही काहीच संशय आला नाही। आईला वाटलं असल अभ्यासासाठी वर गेली असेल। भाऊलाही काही जाणवलं नाही, पण त्या पावलांमागे एक धक्कादायक निर्णय लपला होता। आर्या 3ऱ्या मजल्यावर गेली आणि सगळं शांत होतं। आई किचन मध्ये, भाऊ खोलीत। काही मिनिटं सरली, घरातलं वातावरण जसंच्या तसं, पण आईच्या मनात अचानक एक अस्वस्थता दाटून आली। खूप वेळ झाला, मुलगी काय करत असेल वर? तिनं हळूहळू वर जाण्याचा निर्णय घेतला। आईनं वर पाऊल ठेवलं आणि जे दृश्य तिच्या डोळ्यासमोर आलं ते पाहून तिचा घसा दाटून आला। 3ऱ्या मजल्यावरील पायऱ्यांवर 18 वर्षांची आर्या गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकत होती। आईच्या अंगावर काटा आला। तिनं जोरात किंकाळी फोडली। संपूर्ण घर हादरलं। भाऊ धावत वर आला, शेजारी धावून आले। आर्याला घाईघाईनं खाली आणलं। आई अजूनही आशा धरून होती, माझी मुलगी वाचेल, डॉक्टर काहीतरी करतील। सर्वजण तिला घाटी रुग्णालयात घेऊन गेले। डॉक्टरांनी तपासणी केली, पण काही क्षणांनी डॉक्टरांचा आवाज आला, "माफ करा, आता काहीही करता येणार नाही." तो क्षण इतका धक्कादायक भयानक होता की आईच्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला आणि संपूर्ण घर कोसळून पडलं। आर्या पाटील, 18 वर्षांची, नर्सिंगच्या पहिल्याच वर्षात शिकणारी। आईच्या एका साध्या वाक्यावरून राग मनात धरून तिनं आयुष्य संपवलं। कारण छोटं होतं, पण त्यानं एका कुटुंबाचं जग उद्ध्वस्त केलं। रविवार संध्याकाळची ती शांत वेळ क्षणात धक्कादायक, भयंकर आणि अविस्मरणीय दुःखद क्षणात बदलली। ही घटना एक मोठा प्रश्न निर्माण करते। कधी कधी छोटं वाटणारे वाक्य कुणाच्या मनावर एवढं जड बसतं की त्याचा शेवट जीवघेण्या निर्णयात होतो। पालकांचा हेतू कधीच वाईट नसतो, पण कधी कधी मुलं त्याला चुकीच्या नजरेतून पाहतात आणि मग उरतो फक्त धक्का, आक्रोश आणि पश्चाताप।